ठिकाणी ईडीचे छापेमारी सुरू आहे। सचिन पाकळे जे सावर्ड्याचे आहेत आणि आपल्या जवळचे म्हणून मित्र ओळखले जातात, काय पाहता कशा संदर्भात ही कारवाई आहे? राजकीय रंग याला विरोधकांकडून दिला जातोय? मला याच्यातली काही कल्पना नाही। मी आत्ताच सभागृहामध्ये आलेलो आहे आणि एखाद्या ओळखीच्या व्यक्तीवर अशा पद्धतीची कारवाई झाली की ताबडतोब त्याला दुसऱ्याचं नाव जोडणं ह्याच्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही। त्याच्यामुळे जी काही कारवाई झालेली आहे त्याच्यामध्ये जे काही तथ्य असेल ते बाहेर येईल। जो शेतकऱ्यांसाठी सहाय्यता निधी असतो तो अगदी तुटपुंज खर्चला गेला अशा प्रकारचं ट्विट जे अंबादास दानवे यांनी केलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी जी मदत निधी जमा केली होती किंवा ती जमवली होती त्यापैकी काही खर्च केलेला नाही असं ते ट्विट आहे अंबादास दानवे। ठीक आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महायुतीच्या सरकारनं म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, त्याच्यानंतर आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा असतील यांनी जी काय आश्वासनं दिलेली होती, जी काय कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका घेतलेली होती, त्याला जी तारीख दिलेली आहे त्याच्या अगोदर ती सगळी प्रक्रिया पूर्ण होईल। परंतु अवकाळी पावसानं असेल, सततच्या पावसानं असेल, जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यावर देखील उपाययोजना जी केली होती नुकसान भरपाईची ते देखील खात्यामध्ये जमा होत आहेत। त्याच्यामुळं विरोधकांना रोज काहीतरी विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळी एक ब्रेकिंग द्यायची असते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत। मला असं वाटतं की विरोधकांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये। भास्कर जाधवांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे। भास्कर जाधव असं म्हणतायत की आमच्या आंब्यावरती घाला घालण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मंत्री हे तगलुबी उत्तरं देत आहेत, त्यांना जर फरक पडत नसेल तर त्यांनी गुजरातला जावं असं तुमच्यावरती टीका केली। मी सुरुवातीला जसं सांगितलं की वलसाड आंब्याच्या बाबतीमध्ये जे काही वातावरण तयार केलं जातं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मधुर आणि प्रसिद्ध असलेला आमचा रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस आहे। जिओ नामांकन ऑलरेडी त्याला मिळालेलं आहे। जगाच्या बाजारपेठेमध्ये वलसाड हापूस काय आहे किंवा वलसाड आंबा काय आहे, कर्नाटकचा हापूस काय आहे आणि रत्नागिरी आणि देवगडचा हापूस काय आहे जगाला माहिती आहे। त्याच्यामुळं त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। एवढ्या ताकदीचा हापूस आंबा आमचा रत्नागिरी आणि देवगडचा आहे, तरी देखील वलसाडच्या माध्यमातून काय अर्ज केला गेलेला आहे, त्याच्यामध्ये कशा परमिशन त्याला मिळणार आहेत किंवा परवानग्या मिळणार आहेत याची आम्ही खातरजमा करून घेऊ। परंतु रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूसवर कुठचाही अन्याय होणार नाही ही भूमिकाच सरकारची असणार आहे, त्याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही। ई-केवायसी रखडली म्हणून जे शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती शासनाने, त्या ई-केवायसीमुळे कोट्यवधी रुपयाची मदत जी आहे ते अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही। कोणाचं नेमकं फेल्युअर म्हणा? काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील, परंतु केवायसीमुळे कुठच्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही ही देखील आमची भूमिका आहे। केवायसी मुळे 355 कोटी अडकून पडलेले आहेत सरकार। गुजरातच्या 500 मीटर आत पालघरमध्ये आलेले आहेत, तंबू ठोकले, त्याच्यावर तिथे ग्रामस्थ संतापले। नाही, याच्यामध्ये माहिती घेऊ ना। आता सीमावाद सुरू झाला आहे, गुजरात आतमध्ये महाराष्ट्रात घुसलं आहे की महाराष्ट्र गुजरातमध्ये घुसलं आहे हे मला इथं आता नागपूरमधनं सांगता येणार नाही, परंतु अशा पद्धतीची जर भूमिका असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल आणि माहिती घेऊनच बोलावं लागेल। सर, तुम्ही मराठी भाषेचे मंत्री आहात, आता लेखी उत्तरात कबुली दिलेले आहे की राज्यामधल्या अनेक मराठी शाळा बंद झालेल्या आहेत, आता मुंबईतल्या मराठी शाळा बंद झालेल्या आहेत, काय नेमकं राज्य शासन करते मराठी शाळांचं? मराठी भाषेचा मंत्री म्हणून शालेय शिक्षण विभागाच्या मराठी भाषेच्या शाळा ह्या माझ्या अंतर्गत येत नाहीत, ते शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येतात। परंतु मराठी भाषा ही प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे, ती आपली मायबोली आहे, मातृभाषा आहे, त्याच्या संवर्धनाचं काम मराठी भाषा मंत्रालय करतं आणि आम्ही योग्य त्या दिशेनं आणि योग्य त्या मार्गानं मराठी भाषा मंत्रालय चालवतं, एवढंच मला यामध्ये सांगायचं आहे। जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना का वाचवलं जाते, पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल न्यायालयाने केलेला आहे। काल देखील मी याचं उत्तर सांगितलं की सन्माननीय न्यायालयानं काय निर्देश दिलेत मला माहीत नाही, परंतु या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जी चौकशी समिती नेमलेली आहे त्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल। पण सातत्यानं आपण जर बघायला गेलं या प्रश्नामुळे पार्थ पवार प्रकरणामुळे कुठेतरी सरकारची कोंडी होते का? कारण का सातत्यानं सगळ्यांचीच उत्तर ही चौकशीच्या दिशेनं जात आहेत, मात्र थेट न्यायालयामध्ये कोंडी होण्याचा काही प्रश्न येत नाही। परवाच्या एका प्रसारमाध्यमाच्या मुलाखतीमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की चौकशी झाल्यानंतर याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्याच्यावर नक्की कारवाई होणार आहे आणि चौकशीची कार्यवाही सुरू आहे, त्याच्यामुळं कोणाला पाठीशी घालण्याचं कुठे अडचणी देण्याचा काहीच संबंध येत नाही। मराठवाडा विदर्भ इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढली, जवळपास वर्षभरात 2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केला असा आकडा समोर येतो। शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, त्याच्यासाठीच अवकाळी पाऊस असेल, सततचा पाऊस असेल, याच्यासाठी आपण नुकसान भरपाई दिलेली आहे। जी तारीख 30 तारीख जी दिलेली आहे जूनची,
कर्जमाफीची, त्या संदर्भात कर्जमाफी ही देखील आत्महत्या रोखण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. त्याच्यामुळे अनेक उपाययोजना शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी शासन करत आहे. शेतकरी सन्मान शुभेच्छा आहेत. शेतकरी सन्मान एका ठिकाणी राज्य सरकार म्हणतं की शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतोय, मात्र शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जो आहे तो अनेक शेतकऱ्यांना आदेश दिला की निधी वर्ग करा, मात्र तो निधी शेतकऱ्यांना पैसे भेटले नाही, या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका शासनाची अशी आहे, मुख्यमंत्र्यांची, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची देखील आहे, की शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या काही योजना मंजूर केलेल्या आहेत, ज्या ज्या काही फॅसिलिटीज दिलेल्या आहेत त्या तंतोतंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कदाचित थोडं पाठीपुढं झालं असेल, परंतु अनेक वेळा कॅबिनेटमध्ये तिन्ही नेत्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही ही भूमिका प्रशासनाने घ्यावीच लागेल, या सक्त ताकीद प्रशासनाला दिलेला आहे. धन्यवाद. पवार अजित पवार भेटलेले आहेत आणि आता अशी चर्चा होते की दोन्ही राष्ट्रवादी कुठेतरी एकत्र चर्चा लागणार, तुमची ताकद वाढेल महायुतीची? मला असं वाटतं की आधी येऊ देत एकत्र, मग याच्यावर आपण बोलू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.